नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नेमकं कुठल्या लोकांना फायदा मिळतो, कितीचा फायदा मिळतोय, त्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आणि संपूर्ण बेनिफिट मिळेपर्यंतची प्रोसेस काय, या सगळ्या गोष्टीचा डिटेल्ड व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध केला. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा आणि नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही माहिती पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन, गव्हर्नमेंट स्कीम आणि चालू घडामोडी या संदर्भात पूर्ण डिटेल्ड चॅनलवर व्हिडिओज उपलब्ध आहेत. चला, विदाउट वेळ वाया घालता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल आणि पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना 28 तारखेला लॉन्च करण्यात आली आहे, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याच्यामध्ये नेमकं झालेलं आहे काय विद्यार्थी मित्रांनो, की ही योजना 28 जूनला चालू झाली आणि याच्यामध्ये त्यांना एक एम ठरवलेला आहे योजनेमध्ये, की याच्यामध्ये तुम्ही पहा, प्रस्तावनामध्ये लिहिले महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगार टक्केवारी 59.10% व स्त्रियांची 28.70% आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलाच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय की महिला सबलीकरण या योजनेच्या या थीमच्या अंतर्गत हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि याच्यामध्ये महिलांना पूर्ण लाभ दिला जात आहे, महिलाचे सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की महिलाचे आरोग्य व पोषण, जसं तुम्हाला मी सांगितलं, आरोग्य आणि पोषण, त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबन, ज्यांचे कुणावर डिपेंडंट राहण्याची गरज नाही त्यासाठी, आणि राज्यातील विविध योजना राबवण्यात येत आहेत. याच्यामध्ये काय सांगितलं, महिलाचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. म्हणजे जसं की महिला ह्या पुरुषावर डिपेंडंट आहेत, त्याच्यामुळे त्यांना जी त्यांची स्वातंत्र्य आहे, जे मुबलक प्रमाणात त्यांना त्यांचे निर्णय घेता येत नाही, त्यासाठी ही योजनेचं अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये पहा, सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. आता याच्यामध्ये पहा की यांना काय केलंय, या योजनेचे काही उद्देश ठरवले. आता उद्देश काय, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मितीसाठी चालना देणे. म्हणजे काय की त्यांना वेळेवर जर पैसे प्रोव्हाइड केले किंवा त्यांना तो सपोर्ट प्रोव्हाइड केला तर त्या त्यांच्या निर्णय स्वतः घेऊ शकतील, एक रोजगार उपलब्ध होईल, म्हणजे त्यांना डिपेंडंट राहण्याची गरज नाही. हा या योजनेमागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर त्यांना सांगितलंय त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे. आता त्यांना जर एक फायनान्शियली जर सपोर्ट भेटला तर त्यांचं समाजामधले स्थान वाढेल, वाढेल असं यांना इथं सांगितलं आहे. त्याच्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, म्हणजे त्यांना त्यांचे डिसिजन घेण्यासाठी किंवा त्यांना एखाद्या गोष्टी करण्यासाठी कुणावर डिपेंडंट राहण्याची गरज नाही राहणार या योजनेअंतर्गत. त्यानंतर आहे राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे आणि महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा. अशा बेसिक काही क्रायटेरिया त्यांना ठरवलेले आहेत आणि याच्यामध्ये योजनेचं स्वरूप खूप सुंदर प्रकारे यांना इथं सांगितलेलं आहे, आपण पाहू शकतो. मित्रांनो, योजनेच्या स्वरूपात या पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. बघा, तुम्हाला थंबनेलवर सांगितलं तुम्ही 1500 रुपये मिळणार आहेत, इथं दिलेलं आहे 1500 रुपये क्लिअर कट मिळणार आहेत. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असल्यास फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. आता हे शब्द जे आहे, हे सेंटेन्स आहे, पूर्ण समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, एखादी महिला आहे जी ऑलरेडी दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेते आणि ती त्याच्यामध्ये समजा 900-1000 रुपये तिला मिळतात, मग राहिलेली फरकाची रक्कम आहे 500 रुपये, तर तिला ते 1000 प्लस हे 500 असे 1500 रुपये मिळणार आहेत. हे गव्हर्नमेंटचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे. आणि याच्यामध्ये लाभार्थी कोण पहा की महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला, हे यांचं एक टार्गेट इथं दिलेलं आहे.
मग सगळी माहिती तर आपण पाहिली. आता नेमकं योजना चालू कधी होणार आहे ते पाहूयात. पहा इकडे इथं क्लिअर कट दिलेलं आहे की अर्ज करण्यासाठी सुरुवात होते 1 जुलै 2024 ला. त्यानंतर आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक. आपण कधीपर्यंत हा फॉर्म भरू शकतो? 15 जुलै 24. त्यानंतर आहे तात्पुरती यादी प्रकाशन. तात्पुरती यादी प्रकाशन मध्ये कुठल्या महिला त्याच्यामध्ये इलिजिबल आहेत, कुठल्या मुली त्याच्यामध्ये इलिजिबल आहेत त्याची यादी ते साईटवर देणार आहे 15 जुलैला. त्यानंतर आहे 16 जुलैला. त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणादाखल आपण असं समजूयात की एखाद्या महिलेचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही, त्या यादीमध्ये नाव आलं नाही. तर आता सर्वप्रथम पहा, भरपूर तुम्ही युट्यूबला थंबनेल पाहिले की प्रत्येक महिला ला हा लाभ मिळणार आहे असं सांगितलं. पण इथं पहा, तुम्ही इथं सांगितलंय की तात्पुरते यादी तयार करताय म्हणजे काय की इलिजिबल लोकांची यादी तयार करताय, प्रत्येक महिलेला हा लाभ मिळणार नाहीये, हे कटू सत्य आहे. तर त्यासाठी जर एखाद्याचं त्या लिस्ट मध्ये सॉर्ट आउट झालं नाही तर त्यासाठी त्यांना त्यांचं आक्षेप ग्रीव्हियन्स आपण नोंदवू शकतो 16 ते 20 जुलै मध्ये. त्यानंतर ग्रीव्हियन्स निराकरण म्हणजे त्याच्यावर जी प्रोसिजर करायची आहे डिपार्टमेंटला ती 21 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान असणार आहे. आणि याची अंतिम म्हणजे फायनल यादी कधी प्रकाशित होणार आहे? 1 ऑगस्ट 2024 ला. त्यानंतर आहे लाभार्थी बँकेची ई-केवायसी करणे आहे 10 ऑगस्ट 2024 ला. त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजे 14 ऑगस्टला हे पैसे त्या खात्यामध्ये मिळणार आहेत. आणि त्यानंतरच्या महिन्यातील देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला. तर हे अशा पद्धतीचं पूर्ण यांचं प्रोग्राम सेटअप यांना दिलेला आहे. ती अशी योजना आहे. या योजनेशी निगडित आणखी काय कागद लागतात त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही यादी सिलेक्शन कोणत्या बेसिसवर केलं जाणार आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या लवकर चॅनलला उपलब्ध होणार आहे. तो चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे असं समजून तुम्ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे की ज्या लाभार्थ्यांना, ज्या व्यक्तींना या योजनेबद्दल माहिती नाही त्यांना ही माहिती मिळावी आणि त्यांना त्याचा लाभ व्हावा. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत